आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावरून उठलेल्या वादळाला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून प्रशासनानं 24 तास कंट्रोल रूम कार्यान्वित केली आहे. नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. तसंच ठाणे जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि संभाव्य टंचाई टाळून गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसंच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी समिती दररोज परिस्थितीचा आढावा घेणार आहे. युद्धजन्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हेल्पलाईन क्रमांक 8169230665 जारी केला असून 24 तास कंट्रोल रूम कार्यान्वित केला आहे. गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप यांना योग्य त्या सूचना दिल्या असून देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर पुरेसे इंधन उपलब्ध आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवसाच्या कालावधीत प्राप्त होतोय. सध्या तरी तुटवडा नाही, त्यामुळे जनतेनं घाबरून जाऊ नये असं आवाहन शिधा वाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी केलंय. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. मी शिधा वाटप अधिकारी 36 ठाणे ठाणे शहरी विभाग माझ्या अखत्यारीत येतो. सुरेखा रवींद्र चव्हाण माझं नाव आहे आणि ह्या परिस्थितीबद्दल मला थोडक्यात माहिती द्यायची आहे. सध्याच्या परिस्थितीत इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालू असल्याने आपल्या इथे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासनाने योग्य नियोजन केलेलं आहे. वरिष्ठ कार्यालयामार्फत आमच्या वारंवार बैठका घेण्यात येत आहे आणि तिथून आम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन केले जाते की विभागात कशा प्रकारे सर्व नियोजन करायचं आहे त्याबद्दल. तर मी थोडक्यात सांगू इच्छिते की आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा जसे गॅस एजन्सी आहे, पेट्रोल पंप आहे, यांच्या आपण बैठका घेतोय. शिधा वाटप निरीक्षकांमार्फत आपण दररोज विभागात त्यांच्याकडे भेटी देतोय. त्यांना आपण पत्राने अवगत सुद्धा केलेलं आहे की जनतेमध्ये कुठेही चुकीचा गैरसमज होऊ नये. त्यांना योग्य रीतीने सिलेंडरचा पुरवठा व्हायलाच पाहिजे. सध्या सिलेंडर ची जी डेट आहे ती 25 दिवसाची देण्यात येत आहे लोकांना. पण लोकांनी पॅनिक होऊ नये. आपण दररोज रिपोर्ट घेतोय शिधा वाटप निरीक्षकांमार्फत. तर आवक व्यवस्थित चालू आहे आणि सर्व गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर आहेत, उपलब्ध आहेत. तर त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होऊन जाऊ नये. कमर्शियल सिलेंडर्सच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याकडे कमर्शियल सिलेंडर्सचा सध्या होत नाही आणि उपलब्ध पण पुरेशा प्रमाणात नाहीये. त्याच्यामुळे जे सिलेंडर्स आहेत ते आपण रुग्णालय आहेत, शासनाच्या कॅन्टीन आहेत, शालेय पोषण आहार, खिचडी शिजवणारे, शिवभोजन केंद्र यांना प्राधान्याने ते आपल्याला पुरवायचे आहेत. त्याच्यामुळे तिथे त्याचा पुरवठा होईल. त्यांनी जर त्यांना मिळाले नाही तर त्यांनी आमच्याकडे पत्रव्यवहार करावा. आम्ही त्यांना त्याचा पुरवठा करू. जनतेला जर काही त्रास झाला तर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले. प्रधान कार्यालयाच्या स्तरावर पण नियंत्रण कक्ष आहे. परिमंडळ कार्यालय आणि सर्व शिधा वाटप कार्यालयाच्या स्तरावर सुद्धा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. 24 तास नियंत्रण कक्ष उपलब्ध आहे. तिथे ते केव्हाही काही तक्रार असेल तर करू शकतात. त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल शासनामार्फत घेतली जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि पेट्रोल पंपाच्या बाबतीत जर बोलायचं तर इंधन पुरेसं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे काही काळजीचं कारण नाही. मॅडम सध्या तरी आम्हाला अजून कुठे ब्लॅक मार्केटिंग ठाणे विभागात आढळून आलेलं नाही. तसं असेल तर आमचं पूर्ण नियंत्रण आहे. आमचे शिधा वाटप अधिकारी विभागात फिरतायत ठिकठिकाणी आणि ते तसा आढावा घेणं चालूच आहे. या व्यतिरिक्त कोणाला तसं आढळलं तर त्यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला कळवावा. आम्ही कारवाई करू त्यावेळेला.